नमस्कार मित्रांनो, मी विवेक कोलते. लक्ष्य असेट सर्व्हिस चॅनलवरती मी हे एका स्टॉकचं ॲनालिसिस करत आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. ट्रेंड लाईन कशी काढायची, कसं करायचं ते दाखवतो. तसंच एक ब्रेकआउट कसा मिळालेला आहे आणि स्टॉक कसा मूव्ह होऊ शकतो हे आपण बघूया. तर तुम्ही मित्रांनो काही प्रश्न असले तर तुम्ही मला नक्की विचारा. तसेच लक्ष्य असेट सर्व्हिस नावाचे जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर हे सुद्धा जॉईन करून मला प्रश्न विचारू शकतात. तर जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हा HDFC लाईफचा 1 आवरचा चार्ट आहे. तर आता बघा ट्रेंड लाईन काढतो मी. जे सपोर्ट्स वरचे हाय 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 म्हणजे हाय असतात ते क्लोज करायचे. थोडक्यात बघा ही एक ट्रेंड लाईन काढली वरची. नंतर एक दुसरी ट्रेंड लाईन काढूया. हा जो लो आहे बघा, हा लो हा लो हा हे तिघं लो एकमेकांना जॉईन करायचे. एक्झॅक्ट करतो तिला. वन आवर चार्टवरती तुम्हाला एक मोठं पिक्चर बघायला मिळू शकतं की स्टॉकची मुवमेंट काय दिसते मोठ्या चार्टवरती. पण त्याचा ब्रेकआउट वगैरे कसा आला आहे हे बघण्यासाठी आता बघा तुम्ही जे बघितलं आहे ते 1 आवर चार्टवरती की ह्या चॅनलमध्ये बघा हा लो घेतला हा लो घेतला हा लो घेतला. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कलरमध्ये दाखवतो बघा. हा एक लो, कलर चेंज करावा लागेल, ब्ल्यू घेतो. हा एक लो, हा एक लो आणि हा एक लो, हे तिघं जॉईन केले. याचा अर्थ काय झाला, हे स्टॉक हा वरती अप मूव्ह होत आहे, बरोबर आहे. नंतर मग हा वरती गेला, बरोबर आहे. वरती हा इथे हाय झाला, त्याचा परत खाली आला. आता तो परत वरती जातोय. तर आता परत वरती जातोय तर त्याचा ब्रेकआउट कसा बघायचा. आता आपण कसं असतं मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण एक्झॅक्ट डायरेक्शन शोधू शकतो. स्टॉकची मुवमेंट काय, साइडवेज आहे, अप आहे का डाऊन आहे. आता आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती जाऊया. आता 15 मिनिटाच्या चार्टवरती जर आपण बघितलं तर बघा ही एक ट्रेंड लाईन काढतो मी दुसरी. हाय हाय हा हाय हा हाय, हे हाय एकमेकांना जॉईन करायचे. ओके, म्हणजे स्टॉक इथून इथे आला, परत इथे आला, परत इथून तिसरा अटेम्प्ट जर केला बघा. आता जेव्हा आपण इथे असू त्या दिवशी समजून घ्या, आपण जर हा पहिल्यापासून ऑब्झर्व करत असू, इथे सस्टेन झाला नाही, परत लो घेतला, मग तिसरा जो अटेम्प्ट आहे त्याचा तो तिसरा अटेम्प्ट जर आपण इथे ही ट्रेंड लाईन काढली असती 12 फेब्रुवारीला, हा तिसरा अटेम्प्ट जर त्याने ब्रेकआउट केला असता तर स्टॉक हा इथूनच वरती गेला असता HDFC लाईफचा. पण तो तिथे गेलेला नसल्यामुळे, म्हणजे बघा हा तिसरा अटेम्प्ट, ओके, हा तिथे गेल्यामुळे लगेच शार्प फॉल आपल्याला HDFC लाईफ मध्ये बघायला मिळाला. आणि नंतर बघा लो कुठपर्यंत आला बघा. इथे जर ते तुम्ही सपोर्ट जर तिथे घेतला असता बघा, हा एक सपोर्ट होता, बरोबर. इथे सपोर्ट घेतला, नंतर परत एक मुवमेंट आली. बघ मुवमेंट मध्ये कशी आली बघा, हा जी ट्रेंड लाईन ही जी काढलेली इथे ब्रेक केला, ओके, सस्टेन नाही झाला, परत एक दुसरा अटेम्प्ट केला. दुसऱ्या अटेम्प्टला तो तिथेच जवळपास क्लोज झाला, बरोबर आहे. इथे दुसऱ्या अटेम्प्टला इथे क्लोज झाला आणि मग तिसऱ्या अटेम्प्टला बरोबर तो, म्हणजे मग बघा हा एक अटेम्प्ट ब्रेकआउट मिळाला, हा दुसरा पहिला खाली आला, हा दुसरा आला, तिसरा आला. मग जर आज म्हणजे आजची गोष्ट 18 तारीखला जर तो इथून खाली गेला असता तर तो नक्की 680 कडे किंवा 685 कडे ही जी रेड लाईन ह्या लाईन कडे आला असता. पण तो तिथे वरती ब्रेकआउट मिळाला, ब्रेकआउट नाही म्हणता येणार आपल्याला, ब्रेकआउटच मिळाला, म्हणजे तो वरती गेला म्हणून तो इथे वरती सस्टेन झाला. म्हणजे दिवसभर तो 714च्या आसपास होल्ड झाला. म्हणजे ही जी ही ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनच्या वरती तो ब्रेकआउट मिळाला. ओके, दुसरी गोष्ट, जर तुम्ही RSI बघाल तर RSI अजून 50 पॉईंटच्या आसपासच आहे.
म्हणजे अजूनही तो साईडवेजच आहे, पण त्याने एक ब्रेकआउट दिलेला आहे. ही जी ट्रेंड लाईन डाऊनची आहे त्याला ब्रेक करून तो वरती गेलेला आहे, बरोबर. तर हे असे जर ट्रेंड लाईन काढले तर तुम्हाला अजून व्यवस्थित सगळ्या गोष्टी कळू शकतात. आता बघा 1 आवर चार्टवर काय दिसेल, हे जे पिक्चर काढलेलं आहे बघा, आपण हे काढलेलं 15 मिनिटाचं बघा, इथून आल्याने ते ब्रेकआउट मिळाला. म्हणजे आता काय होऊ शकतं, हा एचडीएफसी लाईफचा स्टॉक कुठपर्यंत जाऊ शकतो, ह्या साईडला जाऊ शकतो. ही किती आहे, जवळपास 727, आता 714. म्हणजे उद्या जर आज जो साइडवेज होता, उद्या मोस्ट प्रोबेबिलिटी हा स्टॉक 727 कडे जाऊ शकतो. म्हणजे याने अप ट्रेंड पकडलाय. आता अजून एक चॅनल तयार होतंय, ते चॅनल तुम्हाला दाखवतो मी. बघा आता हा 727 कडे जाऊ शकतो. अजून एक गोष्ट महत्वाची, जर 727 क्रॉस केला याने, एरो 727 क्रॉस केला की हा जाईल अप साइडला. जर 727 जर त्याने सस्टेन नाही केला तर परत हा खाली ह्या साईडला येऊ शकतो. म्हणजे पहिला अटेम्प्ट राहील त्याचा 727 कडे जायचा, 727 क्रॉस नाही केला तर परत तो 685 कडे येऊ शकतो. ह्या दोन पॉसिबिलिटी राहणार. महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला एक चॅनल तयार झालेलं आहे ते दाखवतो. बघा चॅनल पण इथे तयार होते. हे तिघं हाय एकमेकाला जॉईन करायचे. ओके, आणि हे दुसरे बघा, हे लो तयार, बघितलं, हा हाय, हा हाय, हा हाय, नंतर हा लो, बरोबर आहे. तिसरा लो आलाच नाही, म्हणजे ही अप ट्रेंड चॅनलच्या कडे आलाच नाही, तिथूनच वरती गेला आणि तो वरच्या साईडला ह्या ट्रेंड लाईन कडे गेला. आता महत्वाची गोष्ट, उद्या किंवा सोमवारी, म्हणजे शुक्रवारी किंवा सोमवारी किंवा पुढच्या कमी वीक मध्ये जर बघा पहिलं इंडिकेशन हे अपट्रेंड चॅनलची वरची लाईन ब्रेकआउट मिळाली की हा 727 कडे गेली जाईल, आणि 727 जर क्रॉस केला की मग तो वरती अप साईडला अजून जाऊ शकतो. जर आपण ते वरचं जर टार्गेट बघितलं, वन डेच्या चार्ट मध्ये दिसतं, किंवा बघा अजून तो म्हणजे लाईफ टाइम हायकडे जाऊ शकतो. ही एक लाईन काढली आपण, ही लाईन काढली आणि तो ह्या साईडला जातोय. ही क्रॉस केली की मग तो 750, कारण मागचा डेटा काहीच नाहीये, तो लाईफ टाइम हायकडे एचडीएफसी लाईफ स्टॉक हा जाऊ शकतो. अजून एक गोष्ट बघा, एमएससीडी क्रॉसओव्हर, बघा हा एक क्रॉसओव्हर मिळालेला आहे. ओके, जर तुम्ही एमएससीडीचं जर अजून जर बघितलं, जर काढलं, तिथे ट्रेंड लाईन काढली, बघा अजून इथे ब्रेकआउट, बघा ही टू ही जॉईन करा. आपण असे भरपूर काढू शकतो. तुम्हाला अजून एक गोष्ट जर बघायची असली, खरोखर होतो की नाही, जेव्हा ही एमएससीडी च्या लाईन ह्या लाईनला वरती क्रॉस करतील तेव्हा बघा तो 727 क्रॉस केलेलं असणार. ओके, जेव्हा इथे क्रॉस करेल तेव्हा हा 727 क्रॉस केलेलं असणार. तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता. तेव्हा आरएसआय सुद्धा 75 कडे असू शकतो, कारण बघा आरएसआय वरतीच आहे, इथे आहे ना, वरती जायचा प्रयत्न करतोय, ओव्हर सोल्ड झोन मध्ये नाहीये. ह्या बघा एक हाय गेला, एक हाय गेला, एक लो येऊन गेलेला आहे, म्हणजे खाली जायचे चान्सेस कमी दिसत आहेत. स्ट्रेंथ वाढते, परत स्ट्रेंथ वाढायची चान्सेस आहे जेव्हा तो 75 कडे जाईल. आणि ह्या एमएससीडीची ही जी लाईन काढलेली ती क्रॉस केली की तो ती 727 ला क्रॉस करेल आणि एचडीएफसी लाईफ हा लाईफ टाइम हायकडे जाऊ शकतो. हे मला तुम्हाला समजून सांगायचं होतं. टार्गेट बघा, ही ट्रेंड लाईन क्रॉस केली की तो 727 आणि लाईफ टाइम हायकडे जाऊ शकतो, नाहीतर परत तो 680 कडे येऊ शकतो. हे अशा तऱ्हेने जर तुम्ही अभ्यास केला प्रत्येक स्टॉकचा, बघा भरपूर आपण गोष्टी त्या इथे काढल्यात, अशा केल्या, याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस. आणि फंडामेंटल पण माहित पाहिजे, कारण याला एचडीएफसी लाईफ आहे, इन्शुरन्स कंपनी, कधी पण ग्रो होणारी कंपनी आहे. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास जर केला तर तुम्हाला नक्की इन्व्हेस्टमेंट करताना फायदा होऊ शकतो. तर अशा तऱ्हेने तुम्ही अभ्यास करा,
इन्व्हेस्टमेंट करा आणि काही प्रश्न असले तर मला नक्की विचारा, मी नक्की उत्तरं देईल.